महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. सभागृहाची शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तुम्ही सभागृहासमोर सादर करून मग त्याचे ठराव होता अधिनियम समजून घ्या. नाशिक महानगरपालिकेची आज झालेली अंदाजपत्रकीय महासभा अक्षरशः रणांगण ठरली. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाल्याने सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने काही काळासाठी महासभेत अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्मारकाच्या मुद्द्यावरून थेट सभागृहाच्या मध्यभागी ठिय्या आंदोलन सुरू केले. स्मारकाला निधी द्या अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण तापवले. याचवेळी निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार पोस्टरबाजी केली. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आणि काही क्षणातच वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती इतकी चिघळली की संतप्त विरोधकांनी थेट महापौरांचा राजदंड हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. गोंधळ वाढत चालल्याने अखेर महापौरांना महासभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्याची घोषणा करावी लागली. स्मारकासाठी निधी द्यायचा की नाही आणि मनपाच्या अंदाजपत्रकातील निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याने नाशिक महानगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी महासभेत पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन झाल्याची टीका होत असून आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.